बैठक स्थिती, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरं शिथिल, अनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्धी. एकेका नाकपुडीने. डोळे अलगद मिटलेले आहेतच. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून करीत आहोत. 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेताना पोट सहज बाहेर येईल. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका द्यायचा आहे आणि अशी 15 आवर्तन आपल्याला करायची आहेत आपापल्या क्षमतेत. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये आहे. उजवीने आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि या कृतीला सुरुवात 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने. कृती थांबवून डावा हात गुडघ्यावर येईल. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया आणि डावीने ऍक्टिव्ह एक्झेलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन 15 आवर्तन यथाशक्ती. आहे तो श्वास सोडूया. डावीने एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि सुरुवात. ते थांबू. उजवा हात गुडघ्यावरती. उजवी आणि डावी नाकपुडी आपण क्रमाक्रमाने मोकळी केलेली आहे. तिथला श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. हातांची ज्ञानमुद्रा. प्राणस्पंदनांची अनुभूती. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. 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 ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली.
हस्तमैथुन, नेत्रस्पर्श, अलगद डोळे हृदिक दृष्टिकोनकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल, विश्रांती. आणि आज आपली सुरुवात जी आहे ही चक्की चालनापासून होणार आहे. दोन्ही पायांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अंतर घ्यायचं. दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या या प्रकारे. आणि आता तळवे आपले स्क्रीनकडे जाऊ दे. दोन्ही हातांचे तळवे स्क्रीनच्या दिशेने. बरोबर. आणि आता आपल्याला उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरायचंय. हाताचे आपले संपूर्ण दोन्ही हात जे आहेत हे जमिनीला पॅरलल असतील. आणि आता थोडंसं उजव्या साईडला असं वळून घ्या. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. आपल्या हाताची पकड जी आहे ना ती जमिनीला लागू दे. 1 2 3 बरोबर 4 5. मध्यभागी येऊन थांबायचं. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही हात समोर असतील. हा हात आपल्याला कुठेही फोल्ड नाही करायचे, ते सरळ ठेवायचे. आणि आता डावीकडून उजवीकडे 1 बरोबर 2 3 4 5. मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही हात खाली. 5 वेळा राऊंड झाले की थांबायचंय. आणि आता डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. उजवा हात मागे असेल आणि कपाळ आपल्याला थोडस उजव्या गुडघ्याच्या दिशेने सैल सर सोडायचं. म्हणजे आपण उजव्या बाजूने एक फॉरवर्ड बेंड घेतोय आणि मग डाव्या बाजूने एक फॉरवर्ड बेंड घेतोय. ठीक आहे. ही जी कृती आहे ही आपल्या कमरेच्या भागासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर आपले दोन्ही पाय सुद्धा ताणले गेले. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. आणि आता डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा. उजवा हात मागे असेल. कपाळ गुडघ्याच्या दिशेने 1. त्यानंतर डाव्या दिशेने पुढे वळायचंय. उजव्या हाताने डाव्या हाताचा अंगठा पकडायचा. कपाळ गुडघ्याच्या दिशेने 2. अशी थोडीशी डायनॅमिक कृती. हा बरोबर. सुरुवात करूया. 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचंय. पायांमधलं अंतर कमी करा. आज आपल्याला 2 आसनं बघायचे, जानुशिरासन आणि पश्चिमोत्तानासन. तर त्याच्या हा पूर्व अभ्यास म्हणून आपण हे थोडंसं स्ट्रेचिंग केलंय. कमरेतून पुढे झुकायचं. विश्रांती थोडा वेळ. मान मागे सैल सर सोडून द्या. आणि आता आपल्याला करायचंय नौका चालन. आपण बोटिंगला जातो ना तलावामध्ये, तर तशीच कृती आहे. हात समोर घ्यायचे. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. अंगठा हातमध्ये त्याच्यावर 4 बोट. दोन्ही पाय जुळले. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. 1. आणि आपली हाताची मूठ पावलांच्या पुढे जाईल एवढा प्रयत्न करूया. 2 बरोबर करताय. 3 4 5 बरोबर. आणि आता थोडंसं आपल्याला रिव्हर्स बोट करायचे, म्हणजे थोडंसं आपण उलटी आता आपली नौका चालवणार आहोत. दोन्ही पाय पुन्हा दोन्ही हात समोर. आणि आता पुढून मागे जायचं. श्वास घेत पुढे या आणि श्वास सोडत मागे घ्या. बरोबर. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 2 3 4 आणि 5 बरोबर. 5 वेळा झालं की थांबूया. आणि आता तिथल्या तिथेच आपल्याला बटरफ्लाय सारखे पावलं जोडून घ्यायची. आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली. थोडेसे गुडघे आपले जमिनीच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न. छान. सगळ्यांचं छान दिसतंय. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या. आपली हातांची बोटं अशी गुंफून घ्यायची
आणि जिथे आपली पावलं आहेत ना, चवड्याचा भाग, ती थोडस वर उचलायचं आणि तिथे ती पकड अशी घट्ट करायची. म्हणजे आपल्याला बरोबर हात पण आपले कोपरातनं सरळ राहतात. डोळे बंद, लक्ष श्वासाकडे. श्वास घेतोय, सोडतोय. आणि आता आपण थोडीशी श्वासाशी आधारित कृती करूया. श्वास घेत पाय वर घ्यायचे, गुडघे वर, श्वास सोडत खाली. एक रिदम मध्ये श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हो. आणि आता थोडीशी डायनॅमिक हालचाल. वर खाली थोडस भराभर करायचं. बरं, हे करत असताना आपल्याला कुठेही पाठ वर पुढे मागे न झुकवता फक्त हालचाल आपल्या पायांमध्ये. खूप छान. फुलपाखरं छानपैकी बागेत उडतात असा आपल्याला भास होतो जेव्हा आपण समोरच स्वतःला बघतो त्यावेळेला. छान. कृती थांबवायची. आणि आता आपण जातं दळतो ना, म्हणजे आपल्या गावी जातं असतं आणि आपण ते दळतो, तर त्याप्रमाणे आपल्याला कृती करायची आहे. आपल्याला उजव्या पायाचा अंगठा उजव्या हाताने असा घट्ट पकडायचा आणि उजवा पाय असा वर उचलून धरायचा आहे. एकत्र कृती करू शकतो. उजवा पाय असा वर पकडा आणि आता जसं आपण जातं कसं दळतो तसं आपल्याला हा गोलाकार फिरवायचा आहे. 1, बरोबर. 2, अगदी सावकाश. 3, 4, 5. आणि आता विरुद्ध बाजूने दिशा बदल करायची. 1, 2, बरोबर. 3, 4, 5. छान. सावकाश उजवा पाय खाली येऊ दे. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या पायाचा अंगठा घट्ट पकडायचा आहे. डावा पाय वर उचलून घ्या आणि सुरुवात करूया. 1, 2, 3, सावकाश. 4, 5. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. थांबायचंय. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली. आता ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी फक्त आता पुढची कृती करणं टाळायचंय किंवा यथाशक्ती प्रयत्न करा अट्टहास न करता कृती करायची. तर आता इथे आपल्याला हात जे आहेत हे आपल्या पावलांवरच ठेवायचे, अशी पकड द्यायची पावलांच्या इथे. श्वास घेत आपल्याला थोडस मागे झुकायचं, म्हणजे आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल. श्वास घेत वर आणि श्वास सोडताना आपल्याला थोडस खाली झुकायचंय आणि आपलं कपाळ जे आहे हे पावलांकडे नेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. अट्टाहास नसेल, थोडीशी डायनॅमिक कृती असेल. आपल्याला श्वास घेताना वर बघायचंय आणि श्वास सोडत खाली झुकायचं. ठीक आहे. सुरुवात करूया. हा, छान. बरोबर होतंय. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 1, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अगदी सावकाश कृती करा. श्वास घेत घेत वर यायचं, श्वास सोडत सावकाश पुढे झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर येऊया आणि श्वास सोडत खाली. आता इथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा. ज्यांचं कपाळ पावलाला लागतंय त्यांनी एकदम खांद्याचे स्नायू सैलसर सोडा. ज्यांचं कपाळ नाही लागत आहे त्यांनी अगदी यथाशक्ती प्रयत्न करा. आणि आता बघा, आपल्या संपूर्ण हिप जॉईंट्सला, आपल्या गुडघ्याच्या इथे प्रेशर, ताण जे काही जाणवत आहे त्याचा अनुभव आणि जोड श्वासाची. थोडा वेळ थांबूया आणि मग सावकाश उलटचाल करायची. कपाळ, नाक असं करत करत क्रमाक्रमाने वर या. छान. आता आपले पाय थोडे स्ट्रेच झाले, बरोबर. मग आता दोन्ही हात मागे ठेवायचे जिथे आपल्या सीट पासून थोडेसे लांब असतील, बरोबर. आणि फक्त सीटचा भाग वर उचला, मान मागे सैल सरसर. बरोबर. छान. आता सावकाश सीटचा भाग जमिनीवर येऊ दे. दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती घेऊया. तर आज आपण बघणार आहोत जानु शिरासन आणि पश्चिमोत्तानासन. पुन्हा एकदा, आपल्या पाठीच्या कणा ज्यांना त्याचा त्रास आहे त्यांनी हे पुढे झुकणारं आसन करणं टाळायचं आहे.
ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे आणि त्याचबरोबर हृदयविकाराचा सुद्धा त्रास असेल तर त्यांनी सुद्धा ही दोन्ही आसनं करणं टाळायचं आहे. बघा, आपल्या संपूर्ण आसनांचा जो स्ट्रक्चर आहे किंवा जो मूळ जो म्हणजे आपण त्याला म्हणतो ना, काय म्हणजे आपला एक जो बेस आहे तो मुळात आपल्या पाठीच्या कण्यापासून आणि पोटापासून सुरू होतो. आपला पाठकणा व्यवस्थित असेल तर आपलं संपूर्ण शरीराचा जो डोलारा आहे तो व्यवस्थित आपण सांभाळला जातो. त्याचबरोबर आपलं पचन जर चांगलं झालं तर आपलं उत्सर्जनाची क्रिया सुद्धा चांगली होते. म्हणून बरीचशी आसनं जी आहेत ही पाठीचा कणा आणि पोटावर आधारित आहेत. त्यामुळे ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा, एकदम सोडू नका. पण एक म्हणजे पूर्ण आदर्श कृती करण्यापेक्षा थोडासा प्रयत्न जरूर करा. त्रास होत असेल तर मग ते करणं टाळायचंय. तर आता ही दोन्ही आसनं आपण बघूया कशी केली जातात. जानु शिरासन म्हणजे काय? तर आपल्या गुडघ्याला संस्कृतमध्ये जानू असं म्हटलं जातं. आणि शिर म्हणजे काय? तर आपलं कपाळ. आपलं कपाळ गुडघ्याला लावणं हे जानू शिरासन झालं. आणि त्याच्या पुढची पायरी ती म्हणजे पश्चिमोत्तानासन. संस्कृतमध्ये ज्या वेळेला आपण पुढे झुकतो या पुढे झुकण्याच्या कृतीला पश्चिम असं म्हटलं जातं. म्हणून ह्याला पश्चिमोत्तानासन म्हणजे आपला जो अपर बॉडी आहे ती पुढे झुकली जाते आणि त्याला एक प्रकारचा हलकासा ताण येतो. म्हणजे आपल्या पाठीच्या कण्याला एक हलकासा ताण येतो. म्हणून याला पश्चिमोत्तानासन असं नाव आहे. पोटावरती हलकासा आपल्याला एक प्रेशर येतो. ही दोन्हीही आसनं आपल्या पाठकण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. त्याच्याने आपला पाठकण्याचं आरोग्य सुधारतं. त्याचबरोबर आपल्या पोटाचंही आरोग्य सुधारतं. आपल्या पायाच्या ज्या वेन्स आहेत त्या मोकळ्या होतात आणि ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे. तर आता बघून घेऊया ही दोन्ही आसनं कशी करतात. सुरुवातीला मी दाखवतेय जानू शिरासन. इथे आपल्याला दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आहेत. हे आसन आपल्याला दोन्हीही बाजूनी करायचं असतं, एकदा उजव्या आणि एकदा डाव्या. तर आता सुरुवातीला मी तुम्हाला डावा पाय फोल्ड करून दाखवते. डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल बघा उजव्या पायाच्या मांडीला लावून घेतलं. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी पाय सरळच ठेवला पाहिजे असं काही नाहीये. त्यांनी थोडासा पाय फोल्ड केला तरी चालेल. कारण की आपल्याला गुडघ्यावरती कुठेही प्रेशर द्यायचं नाहीये. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी सूचना, बाकीच्यांनी पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न जरूर करावा. ही कृती आपली पक्की झाली की दोन्ही हात जे आहेत हे आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचे. पाठीचा कणा सरळ असेल. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना दोन्ही हात पायाला घासत घासत आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचंय बघा या प्रकारे. आणि त्याच्यानंतर दोन्ही हातांनी आपल्याला उजवं पाऊल पकडायचा प्रयत्न करायचा. आपल्याला उजवं पाऊल, टाच किंवा बोट तुम्हाला जे पकडता येईल ते पकडायचं आहे. आणि त्यानंतर ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपलं कपाळ जे आहे हे उजव्या गुडघ्याला चिटकवण्याचा किंवा तिथे नेण्याचा प्रयत्न करायचा. बघा, जर आपले हात पावलापर्यंत पोहोचत नसतील तर ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा. आपली हाताची कोपरं जी आहे ती सुद्धा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायची. आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आणि उलट चाल करताना तिथल्या तिथे सावकाश सरळ व्हायचं. काल आपण उभं राहून तुम्हाला आठवतंय आपण सुलभ हस्तपादासन केलेलं, एक पाय पुढे घेऊन आपण पुढे झुकलो होतो. कोणाला आठवत असेल तर ही सेम कृती आहे, फक्त ती आपण बैठक स्थितीमध्ये करतोय. त्यांची नावं बदलली जातात, बाकी हे सगळं सेम आहे. ठीक आहे. आता हीच कृती मग विरुद्ध बाजूने. आता आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. ज्यांना गुडघेदुखी आणि पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी करताना यथाशक्ती प्रयत्न करावा. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आणि आता सुरुवातीला आपण डावा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. मांडीला लावून घ्यायचंय, हा मांडीच्या वर ठेवायचं नाहीये. पाऊल मांडीला चिटकवायचं आणि टाच थोडीशी आपल्या शरीराकडे ओढून घ्या. म्हणजे आपला तो बेस आहे तो पक्का होतो. आणि आता दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. एकदम रिलॅक्स, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत पुढे झुकायचं आहे. दोन्ही हातांनी उजवं पाऊल पकडायचा प्रयत्न करा किंवा पायाची बोटं जर आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर ते जमिनीवर ठेवा. त्या दिशेने सैलसर सोडा. बरोबर. आणि मग आपलं कपाळ जे आहे हे उजव्या गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. ठीक आहे, ठीक आहे. आणि ते थोडा वेळ थांबायचंय.
पाठीच्या कण्याला आलेला ताण त्याकडे लक्ष. उलट चाल करताना अगदी सावकाश तिथल्या तिथे सरळ. इथे थोडीशी आता आपली ही आसनं थोडीशी आता पुढे पुढे सरकत चालली. डावा पाय सरळ करा, थोडा वेळ विश्रांती. थोडीशी घरी आपल्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आपण जे लुजनी एक्सरसाइज जे घेतो ना सुरुवातीला, जसं आज आपण चक्की चालन घेतलं, नौका चालन घेतलं, ही थोडीशी आपल्याला जास्त त्यांचा सराव ठेवायचा आहे. जेव्हा आपण कुठलीही आसनं आपल्याला जर व्यवस्थित करायची असतील तर आपले जॉईंट्स मोकळे होणं गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीला थोडीशी 5 मिनिटं लुजनिंग एक्सरसाइज जे मी शिकवते ते थोडंसं घरी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि म्हणजे आपला वर्ग समजा 1 महिन्याचा पूर्ण झाला त्याच्यानंतर सुद्धा याची थोडीशी प्रॅक्टिस ठेवा. तीच कृती विरुद्ध बाजूने. उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. दोन्ही हात आता डाव्या पायावर असतील. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आपल्या दोन्ही हातांनी डावं पाऊल, टाच, पायाची बोटं पकडायचा प्रयत्न. ठीक आहे. आता आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर जिथे ते जात आहेत तिथे जमिनीवर ठेवा किंवा जमिनीच्या दिशेने सैल सरसोडा. बरोबर. आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती कृती असेल. अंतिम स्थितीमध्ये आपल्याला आपल्या श्वासाची जोड ठेवायची आहे. प्रयत्न शैथिल्य, अनंत समापत्ती. म्हणजे कमीत कमी प्रयत्नामध्ये आपल्याला त्याचे लाभ घ्यायचे. ठीक आहे. सावकाश उलटतात तिथल्या तिथेच सरळ. उजवा पाय सरळ करूया. विश्रांती. आणि आता हिचं पुढचं आसन म्हणजे पश्चिमोत्तानासन. इथे आपल्याला दोन्ही पाय सरळ ठेवायचे आणि कृती करायची. ते पण मी तुम्हाला दाखवते. आपण मगाशी एक एक पाय फोल्ड केला आणि कृती केली. आता आपल्याला दोन्ही पाय सरळ ठेवायचे. दोन्ही हात आपल्या मांडीवर असतील. उजवा हात उजव्या मांडीवर, डावा हात डाव्या मांडीवर. आणि पुन्हा सेम कृती. श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले हात जे आहेत हे पायाला घासत घासत उजव्या हाताने उजवा पाऊल, डाव्या हाताने डावं पाऊल पकडायचा प्रयत्न करायचा. लोअर बॅक मधून पुढे झुकायचं आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडायचं. दोन्ही हात जे आहेत हे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे. म्हणजे आपली हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने जातील आणि आपल्या हातांनी पावलं पकडायचा प्रयत्न. टाच, मधला भाग किंवा बोट तुम्हाला जे पकडता येईल ते पकडायचं. इथपर्यंत हात जात नसतील तर हात जमिनीवरती सैलसर सोडायचे. उलट चाल करताना तिथल्या तिथे सरळ. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कुठेही ओव्हर ट्राय न करता. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत सावकाश हळूहळू कमरेतनं पुढे झुका. म्हणजे आपलं डोकं सुरुवातीलाच खाली नाही द्यायचं. आधी आपल्या दोन्ही हातांनी पावलं पकडायचा प्रयत्न करा. पाऊल, पायाची बोटं जे तुम्हाला पकडता येईल ना त्याचा आधी प्रयत्न करा. ते पकडल्यानंतर मग आपलं कपाळ जे आहे हे गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. आपण जर डोकं खाली आधी घेतो ना किंवा आपल्याला पुढची कृती करणं थोडंसं कठीण जातं. आधी आपल्या हातांनी पावलं पकडता येतात का बघा. जर ती पकडता येत नसतील तर ते हात जमिनीच्या दिशेने सैलसर सोडा आणि मग आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. थोड्या वेळ थांबायचं. प्रयत्न जरूर करायचा. कुठेही आपल्याला म्हणजे प्रयत्न न करता जर आपण केलं तर आपल्याला कृती कळणार नाही. आणि उलट चाल करताना सावकाश तिथल्या तिथे सरळ. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैलसर सोडून विश्रांती. तर इथे आपल्या पाठीच्या कड्याला आपण फॉरवर्ड बेंड दिला होता, थोडासा ताण आलेला होता. म्हणून याला सप्लिमेंटरी किंवा कॉम्प्लिमेंटरी आसन आपण करणार आहोत शयन स्थितीमध्ये, उत्तान वक्रासन. तर आता हे कसं करायचं हेही तुम्हाला मी दाखवते आधी डेमो.
आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. तर हे जे आसन आहे हे डायबेटीज उपचारात्मक आसन मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर थायरॉइड उपचारात्मक सुद्धा हे आसन मानलं गेलेलं आहे. हे आसन 2 प्रकारे करतात, एक तर शयन स्थितीमध्ये आणि दुसरं बैठक स्थितीमध्ये. बैठक स्थितीमधलं थोडंसं ऍडव्हान्स आहे जे आपण नेक्स्ट वीक मध्ये बघणार आहोत. आज आपण शयन स्थितीमध्ये म्हणजे पाठीवर पडून हे आसन करायचं आहे. पुन्हा एकदा पाठीचा कणा ज्यांना त्रास आहे त्यांनी, कारण की इथे आपल्याला पूर्णपणे ट्विस्ट येतो आपल्या पाठकण्याला, म्हणून ज्यांना आजार आहे, दुखत असेल आता या क्षणी, तर हे करणं टाळायचं आहे. तर हे बघूया कसं केलं जातं. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. मी डायरेक्ट पूर्वस्थिती घेते, दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. त्यानंतर दोन्ही पाय जे आहेत हे या प्रकारे फोल्ड करायचे. गुडघ्याला गुडघा, पावलाला पाऊल चिटकवून घ्यायचं. आपली टाच ज्या आहेत त्या हाताच्या आधाराने एकदम सीटच्या जवळ अशा ओढून घ्यायच्या. म्हणजे टाचा सुद्धा सीटच्या जवळ आल्या, पावलं एकमेकांना जुळलेली आहेत, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली आहे. ही स्थिती आपली पक्की झाली. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी थोडंसं पायांमध्ये अंतर घ्या, म्हणजे गुडघ्यावर प्रेशर येणार नाही. आणि आधी बघून घ्या कृती कशी केली जाते. ही स्थिती पक्की झाली की मग हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. आणि आपला हाताचा जो भाग आहे, आपण जशी कुशी कशी घेतो आपल्या डोक्याखाली, तसे आपले हात आपल्याला आपल्या डोक्याच्या खाली घ्यायचे कुशीप्रमाणे. बघा हाताची कोपरं जी आहेत ही पूर्णपणे जमिनीवर आहेत. तिथे खांदे आपल्याला रिलॅक्स ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर जुळलेले जे पाय आहेत हे उजव्या दिशेला येतील. बघा, जुळलेले पाय उजव्या दिशेला आणि मान डावीकडे. इथे पूर्णपणे आपल्या पाठीच्या कण्याला, पोटाच्या इथे ट्विस्ट येतो. एक बाजू ताणली जाते, म्हणजे आपण डाव्या दिशेला बघतोय म्हणून डावी बाजू आपली पूर्ण स्ट्रेच होते. उजवा जो पाय आहे तो जमिनीच्या दिशेने एकदम रिलॅक्स सोडलेला आहे. बघा समोरून तुम्हाला गुडघ्यावर गुडघा दिसत असेल. उलट चाल करताना पुन्हा आपल्याला मध्यभागी यायचंय. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने अशा सीटच्या जवळ ओढून घ्यायच्या. पुन्हा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हाताची पकड डोक्याच्या खाली येईल. आणि आता विरुद्ध बाजूने सुद्धा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला आसन पूर्णपणे कळेल. आणि आता हेच जोडलेले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. बघा आता इथे तुम्हाला पावलावर पाऊल दिसेल. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघायचंय. हाताची कोपरं मात्र जमिनीवर आहे, ती कुठेही आपल्याला वर उचलायची नाही. आणि मग उलट चाल करताना पुन्हा एकदा आपले पाय, मान मध्यभागी, हाताची पकड सोडून द्यायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि मग विश्रांती. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर असेल. आणि आपल्याला खूप छान आसन जमणार आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. आपण सगळेजण नवीन आहोत, पहिल्यांदा करत आहात, तर काही हरकत नाहीये. सुरुवातीला थोडासा गोंधळ होतो, पण जसं आपण पुढे जाऊ तस तसं आपल्याला खूप छान आसन जमणार आहे. आणि आताही ती जमतायत. आणि आधी आपण सायकलिंग करूया. थोडेसे पायाच्या मुवमेंट, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला आता सावकाश यथाशक्ती गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. 90 डिग्री किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं खाली घेतलं तरी चालेल. हा, आपल्याला आता ही मुवमेंट करायची आहे. हा मंजुषा ताई, तुम्ही पाठीवर पडून ही कृती करायला सुरुवात करा आणि एकेका पायाने सायकलिंग करायला सुरू. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. बरोबर, एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिवर्स सायकलिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पुन्हा दोन्ही पाय सरळ आणि सावकाश जमिनीवर विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, विश्रांती घ्या. पोटावरती आलेला ताणाचा अनुभव. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. आणि करूया आपण आता
उत्तान वक्रासन. त्यासाठी स्थिती उत्तान म्हणजे काय तर झोपून केलेली कृती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा पाय आणि डावा पाय टाचा आपल्या सीटच्या जवळ ओढून घ्या आणि पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे असं आपलं आपण तपासून पहा. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, गुडघ्यावर जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर थोडंसं पायामध्ये अंतरित. आणि आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. बरोबर. आणि ही पकड आता आपल्या डोक्याच्या मागे, थोडंसं डोकं वर उचला आणि जसं आपण उशी घेतो त्याप्रमाणे घेऊ. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू, छातीचे स्नायू रिलॅक्स. आणि आता आपले सावकाश जुळलेले पाय उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. आणि आता आपली उजवा जो पाय आहे तो जमिनीच्या दिशेने संपूर्णपणे सैलसर सोडा. त्यावर डावा पाय आहे तोही रिलॅक्स करा. आणि आता बघा, डावी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे, तिथे स्ट्रेच आलाय. आणि आपल्या पाठीच्या मणक्यावर, पोटाच्या ठिकाणी आलेला पीड, कंठस्थ ग्रंथींवर असलेला ताण आणि दाब याकडे लक्ष. डोळे बंद. देहधारणा, प्राणधारणा. देहधारणेमध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा जो आपण आकृतीबंध आता धारण केलेला आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे. कुठली कुठली बाजू ताणली गेलीये, कुठे प्रेशर येतोय हे आपलं आपण तपासायचं. आणि प्राणधारणा म्हणजे जो आपल्या श्वासाची, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद असतील. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करा. स्वतःशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न. उलटचाल करूया. सावकाश आपले पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल. तासा सीट पासून लांब गेले असतील तर त्या पुन्हा एकदा हाताच्या आधाराने जवळ ओढून घ्या. पुन्हा दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. आणि आता आपले पुन्हा डोकं सावकाश वर उचलून हाताच्या घडीवरती आपलं डोकं. बरोबर. आणि आता ही स्कृती विरुद्ध बाजू. जोडलेले जे पाय आहेत हे आता डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न. खूप छान. अंतिम स्थितीमध्ये आपल्या डावी बाजू जी आहे ही पूर्णपणे जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आणि आता उजव्या बाजूला आलेला ताण त्याकडे थोडस लक्ष. डोळे बंद. देहधारणा, प्राणधारणा. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार. विरुद्ध बाजूने आलेला कमरेच्या ठिकाणी, पोटाच्या ठिकाणी ताण आणि दाब याकडे लक्ष. छान. उलटचाल करताना पुन्हा एकदा आपले पाय मध्यभागी येतील आणि मान मध्यभागी येतील. दोन्ही पाय सरळ करा. हाताची पकड सोडून द्या आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आता फक्त सावकाश एका कुशीला वळा आणि पुढचं एक आसन दाखवते ते बघून घ्या कसं केलं जातं. फक्त एका कुशीला वळा आणि बघून घ्या. आपण बघणार आहोत आज तिर्यक भुजंगासन आणि त्याच्यातूनच पुढे आपण पर्वतासन बघणार आहोत आणि मग त्याच्यातूनच पुढे दंडास म्हणजे आपल्याला स्टँडिंग मध्ये जायचं. तर आधी हे बघून घ्या ही संपूर्ण कृती कशी केली जाते आणि मग आपण एकत्रित करणार आहोत. एका कुशीला वळून फक्त बघून घ्या. डायरेक्ट पूर्वस्थिती दाखवतीये. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. काल आपण सुलभ भुजंगासन बघितलं आणि आज आपण तिर्यक भुजंगासन बघणार आहोत. तर इथे काय करायचं, आपले हाताचे तळवे जे आहेत ते आपल्या छातीच्या रेषेमध्ये आहेत. बघा, हाताचे तळवे छातीच्या जवळ किंवा त्या रेषेमध्ये आहेत. हाताची कोपरे जी आहे ही आता सिलिंगच्या दिशेने गेलेली आहे. हे दिसलंय प्रत्येकाला. आणि आता पुढची कृती बघा. दोन्ही पाय जे आपले जवळ आहेत ना हे थोडेसे आपल्याला लांब करायचे. म्हणजे
आपल्या दोन्ही पायांमध्ये 2 ते 3 इंच अंतर असेल. ही स्थिती पक्की झाली की मग सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट आणि आपले दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. ठीक आहे. आणि आता हे तिर्यक का म्हटलं जातं, तर एकदा आपल्याला उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघायची, मध्यभागी यायचं आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघायची. म्हणून याला तिर्यक भुजंगासन म्हणतात. आणि ही जी कृती आहे म्हणजे आपण सरळ वरती केले म्हणून ह्याला सरळ हस्त भुजंगासन असं नाव आहे. आणि या स्थितीतूनच मग आपण दंड स्थितीमध्ये जाणार आहोत. तर ती सुद्धा कृती बघून घ्या. पावलं आता बघा जमिनीकडे फ्लॅट आहेत, बरोबर. मग आता ही पावलं जी आहेत ना, ह्या टाचा आपल्याला सिलिंगच्या दिशेने वरती घ्यायच्या, म्हणजे आपल्या पायाची बोटं जमिनीवर आहे. आणि मग आपला जो मांडीचा भाग जमिनीवर आहे ना, तो थोडासा असा वर उचलेल. ठीक आहे. पर्वतासारखी कृती दिसते किंवा याला अधोमुख श्वानासन असंही म्हणतात. आणि मग दोन्ही पाय जे आहेत हे एकमेकांच्या पावलं जवळ घ्यायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा जमिनीला चिटकवण्याचा प्रयत्न करायचा. आता हे आहे पर्वतासन. सूर्य नमस्कारामधली ही एक स्टेप आहे, 8वी स्टेप आहे पर्वतासनची. आणि मग त्यानंतर आपण या स्थितीतूनच पुढे उभं राहणार आहोत. उजवं पाऊल पुढे घ्यायचं, डावा हात मागे घ्यायचा. उजवं पाऊल पुढे घेतलंय, उजवा हात मागे घेतलाय, मग डावा पाय पुढे घेतलाय पाऊल आणि डावा हात मागे घेतलाय. असं करत करत एक पाऊल पुढे, तो हात मागे, असं करत करत हळूहळू आपण दंड स्थितीमध्ये येतो. ठीक आहे. अगदी सावकाश कृती करायची आहे, कुठेही आपल्याला स्वतःला जास्त प्रेशर न देता ही कृती करायची. ठीक आहे. सुरुवात करूया मग. सगळे रेडी आहात? पोटावर पुढे विश्रांती, सावकाश. कुठल्याही एका गालावर पुढे विश्रांती घ्या. एकदम रिलॅक्स. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला, आपले हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहे. विश्रांती. आणि आता स्थिती घेऊया भुजंगासनसाठी. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर आहे. हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आता दोन्ही हात जे आहेत हे दुमडून घ्यायचे, म्हणजे फोल्ड करायचे. हाताचे तळवे आपल्या छातीच्या जवळ किंवा त्या रेषेमध्ये, हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेने गेली. दोन्ही पायांमध्ये मागून थोडस अंतर घ्या. आणि आता इथेच आपण आपल्या टाचा ज्या आहेत ना त्या सिलिंगच्या दिशेने घेऊया. म्हणजे आपली पायाची बोटं जी आहेत, चवड्याचा भाग आहे तो जमिनीवर ठेवा आणि टाचा सिलिंगच्या दिशेने घ्या. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग, पोट आणि दोन्ही हात खांद्यातून सरळ वर यायचंय. पूर्णपणे वर या. सरळ हस्त, बरोबर, छान. नजर समोर, पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता सावकाश उजव्या दिशेला मागे वळा. डाव्या पायाची टाच बघा. मध्यभागी डाव्या दिशेला मागे वळा. उजव्या पायाची टाच बघा. म्हणजे तुम्हाला जी कुठली टाच दिसते ती बघा, असं काही नाहीये. पुन्हा एकदा उजव्या दिशेला मागे वळून मागची टाच बघूया पायाची. मध्यभागी येऊया. डाव्या दिशेला मागे वळायचंय. मागची टाच बघूया. पुन्हा मध्यभागी. अंजनाताई, पोटाचा भाग ना आधी जमिनीवर ठेवा. तो आधी उचलू नका. हा, तो पूर्ण जमिनीवर ठेवा. हा, सावकाश. पुन्हा एकदा उजवीकडे मागे वळायचंय. मध्यभागी. ठीक आहे, ठीक आहे. पुन्हा डावीकडे मागे वळूया. मध्य. आणि आता सावकाश खाली या. आपलं कपाळ सावकाश जमिनीवर टेकवा. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या. वाढलीये की संथ आहे. आणि मग पुन्हा एकदा तशी स्थिती घ्यायची आहे. दोन्ही हात खांद्यातून सरळ आणि पोटा, अपर बॉडी आपली वर. ठीक आहे, ठीक आहे. हा,
ठीक आहे, हात कोपऱ्यातनं सरळ ठेवा. थोडस पोट आपलं खाली येऊ देत, नंतर मग आपल्याला पर्वतासन करायचंय. आणि आता आपल्या मांडीचा भाग जो आता खाली आहे तो आता आपल्याला वर उचलायचा आहे. वर उचला. हा, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे घ्या. दोन्ही पायांमध्ये जे अंतर आहे ते आता दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. बरोबर. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. रिलॅक्स, खांदे रिलॅक्स. याला अधोमुख श्वानासन किंवा पर्वतासन असं सुद्धा नाव आहे. बरोबर. नजर दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. आणि त्यानंतर आपला उजवा पाऊल पुढे घ्या. उजवा हात मागे येऊ दे. डावं पाऊल पुढे घ्या. डावा हात डाव्या पावलाजवळ येऊ दे. आणि असं करत करत सावकाश उठून उभं राहायचंय. अगदी सावकाश. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल करसू. आणि या स्थितीमध्ये आपण करूया थोडस शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर ठेवा. खांद्यावर ठेवा. बरोबर. आणि दोन्ही हात जे आहेत हे थोडेसे असे आता आडव्या कक्षेमध्ये येऊ, म्हणजे थोडेसे लांब करायचे. बरोबर बरोबर. आणि आता साइडवर्ड बेंड, आपल्या साइडवर्ड आपण खाली आणि वर करणार आहोत. पाय जुळलेले किंवा थोडस पायांमध्ये अंतर. दोन्ही पाय जुळलेले. हा बरोबर. आणि आता आपल्याला हात वर घ्यायचे, खाली घ्यायचे. वर खाली. आता थोडस श्वासाशी आधारित करूया. हा, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बाजूने आपण खाली आणतो. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता दोन्ही हात असे समोर घ्या. हाताची कोपरं समोर घ्या. हा. आणि आता श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. आता पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जुळवून घ्या आणि आता रोटेशन करूया. 1 गोलाकार फिरवायचंय. 2 आणि 3. विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही कोपरे जॉईन करून घ्या आणि मागून पुढे येऊया. 1 बरोबर करताय. 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचं. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि विश्रांती. आता आपण साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन आहे ते म्हणजे परिवर्तित चक्रासन हे पाहणार आहोत. तर याचे फायदे असे आहेत की आपला जो बघा कमरेचा बाजूचा भाग आहे ना तो वाढलेला असतो, तिथे ती अतिरिक्त चरबी असते. तर ती कमी करण्यासाठी या या आसनाचा अतिशय चांगला उपयोग होतो. आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण शरीराला ठेच मिळतो एकेका बाजूने. म्हणून हे आसन खूप छान म्हणजे खूप चांगलं लाभदायक आहे. तर आता बघूया हे कसं केलं जातं. सोपी कृती आहे. आधी एका बाजूने तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल, मग आपण एकत्रित करू. तर इथे सुद्धा आपल्याला दोन्ही पाय जे आहेत हे व्यवस्थित जुळलेले ठेवायचे. आता ज्यांना बॅलन्स जातो असं वाटेल त्यांनी फक्त पायामध्ये अंतर घ्या. बाकी दोन्ही पाय जुळलेले. मी थोडीशी लांब उभी आहे कारण की तुम्हाला पूर्ण कृती दिसली पाहिजे म्हणून. पण प्रत्येकाला मी दिसतीये ना. जर नाही समजलं तर मला चॅट बॉक्स मध्ये टाका. दोन्ही पाय इथे जुळलेले ठेवायचे. हात शरीराच्या जवळ, पाठकाणा सरळ, मान मध्यभागी. त्यानंतर दोन्ही हात खांद्यातून बघा अशी सरळ करायचे आपल्याला. सुरुवातीला आपल्या हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील. त्यानंतर उजव्या हाताचा तळवा जो आहे हा सिलिंगच्या दिशेने घेऊन जायचा. मग उजवा हात डोक्याच्या दिशेने बघा सरळ वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होतोय. डावा हात आपला असाच आडवा आहे. ही कृती आपली पक्की झाली की त्याच्यानंतर आपल्याला डाव्या दिशेने सावकाश वळायचंय, थोडासा बेंड घ्यायचा आहे. डावा जो हात आहे मग तो हळूहळू खाली येईल एकदम आपल्या शरीराच्या जवळ. आणि त्यानंतर उजवा हात कोपरातनं आपला सरळ असेल, उजवी बाजू पूर्णपणे ताणली गेली असेल. डावा हात बघा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलाय. म्हणजे अगदी वारा जरी आला तरी तो आपल्याला हल्ला पाहिजे, हात इतका एकदम लूज सोडायचा तो. आणि इथे बघा उजव्या बाजूला पूर्णपणे ताण येतो आणि डावी बाजू
हलकीशी प्रेशर मध्ये येते, म्हणजे जो आपला हा भाग आहे पूर्णपणे हा ताणला जातोय. साइडवर्ड बेंडिंगचं हे आसन आहे परिवर्तित चक्रासन. आणि त्यानंतर उलट चाल करताना बघा, पुन्हा एकदा आपला हात, दोन्ही हात खांद्यातून हळूहळू सरळ होतील. त्याच्यानंतर सावकाश दोन्ही हात खाली, आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूला. ठीक आहे, सुरुवात करूया. मग दंडस्थितीमध्ये या, दोन्ही पाय जुळले. आता ज्यांना वाटतोय की आपला तोल जातोय त्यांनी पायामध्ये अंतर घ्या, बाकीच्यांनी दोन्ही पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हाताचे तळवे जमिनीला समांतर, हाताची पाचही बोटं जुळलेली आहे. बरोबर, छान. आणि मग उजवा हात उजव्या हाताचा तळवा आधी सिलिंगच्या दिशेला घ्या, सिलिंगला समांतर, आणि मग उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. एकदम पॉइंटेड अवेअरनेस, म्हणजे बघा, उजवा हाताची जी बोट आहेत त्या बोटापासून ते उजव्या पायाच्या तळव्यापर्यंत पूर्णपणे उजवी बाजू आपली ताणली गेली आहे. डावा हात सरळ आहे. बरोबर. आणि आता सावकाश आपल्याला डाव्या दिशेला हळूहळू झुकायला सुरुवात करा. डावा हात शरीराच्या जवळ येईल आणि तो एकदम रिलॅक्स सोडा, एकदम ढिला सोडून द्या जमिनीच्या दिशेने. बरोबर. उजवा हात, उजवी बाजू ताणली गेली आहे. मान आपली मध्यभागी असेल, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पापड्यांची कमीत कमी उघडझाप असेल. आणि आता आपण जो आकृतीबंध धारण केलाय त्याचा आपला आपण अनुभव घेऊया. जोड आपल्या श्वासाची. 1 2 3 4 5. छान. उलट चाल, सावकाश. डावा हात खांद्यातून सरळ करूया. उजवा हात पुन्हा एकदा खाली येईल. छान. दोन्ही हात खाली. थोडा वेळ विश्रांती. विश्रांती घ्या थोडा वेळ. आणि आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या शरीराकडे. तिथे झालेला किंचितसा बदल, उजव्या बाजूला ताण होता, डावी बाजू थोडीशी हलकी वाटत असेल तर तिलाही आता आपण ताण देऊया. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात शरीराच्या जवळ करू. दोन्ही हात आता खांद्यातून सरळ करा. पाचही बोटं जुळलेली आहेत. आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने असेल. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. पॉइंटेड अवेअरनेस. आपल्या डाव्या हाताच्या बोटांपासून ते पावलापर्यंतचा ताण, त्याचा अनुभव. त्यानंतर सावकाश उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. हळूहळू उजवा हात शरीराच्या जवळ येईल आणि तो जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. नजर समोर. आणि आता बघा, डावी बाजू आपली ताणली गेली आहे. बरं, पाय मात्र गुडघ्यातनं सरळ ठेवायचे. आपल्याला ते कुठेही गुडघ्यातून फोल्ड करायचे नाहीये, ते सरळ असतील. जाणीवपूर्वक कृती. खूप छान. प्राजक्ता ताईंचं छान दिसतंय, पूर्ण दिसतंय, त्या बाकीच्यांचं पण चांगलं दिसतंय. आणि नॉर्मल श्वास प्रश्वास चाल. 1 2 3 4 5. उलट चाल, सावकाश. डावा हात आणि उजवा हात मध्यभागी येईल. अगदी सावकाश. बरोबर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मानमानी सैल सर सोडा, विश्रांती घ्या. आणि आता बघा, आपल्या कमरेच्या ठिकाणी साइड वडला काय परिणाम झालेला आहे, काय बदल झालेला आहे त्याचा अनुभव घेऊया. थोडंसं गुडघ्यांवरती प्रेशर आल्यासारखं वाटत असेल, कारण की आपण गुडघे सरळ ठेवायच्या नादामध्ये ते थोडासा स्टिफनेस आणतो. तर तो रिलीज करण्यासाठी दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवा. नी रोटेशन. मागच्या वेळेला आपण दोन्ही पाय जुळलेले ठेवले होते, आता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्ही गुडघे समोर घ्या आणि जुळवून घ्या एकमेकांना. बरोबर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि मग ही कृती करा. दोन्ही गुडघे जुळून घ्यायचे आणि मग रोटेशन. 1 पुढून मागे, 2 3 बरोबर, 4 5. आता मागून पुढे थोडेसे गुडघे मागे, थोडंसं मागे प्रेस करा त्यांना
आणि आता सुरुवात करूया मागून पुढे. 1 2 3 4 बरोबर 5. थांबायचंय, सावकाश सरळ व्हा आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून घ्यायचे, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही हात जोडून घ्या आणि आता एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडत सावकाश खाली बसा, श्वास सोडत सोडत सावकाश खाली. बरोबर. आणि आता एक एक पाय, आपल्या सीटचा भाग पूर्णपणे बघा जमिनीवर टेकवता येतोय का आधाराशिवाय, आणि मग एक एक पाय सरळ करा. विदाउट आधार होतोय का बघा. हा, सावकाश. बरोबर. विश्रांती. थोडस आता आपल्याला आपलं बॅलन्स जो आहे ना आपल्या शरीरावरती आपणच कंट्रोल करायचा आहे. विश्रांती. आणि आता करणार आहोत आपण प्राणायामाचा पूर्वाभ्यास. दोन्ही पाय जोडलेले पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी किंवा सुखासन. आता ज्यांना खुर्चीत बसून करायचंय ते खुर्चीत बसून सुद्धा करू शकतात. इथे कुठेही आपल्याला नियम नाहीये की अशाच पद्धतीने करायला पाहिजे असं. पण जर आपण पद्मासनामध्ये प्राणायाम केला तर तो म्हणजे तो बेस जो आहे तो खूप चांगला राहतो. पुढे झुकून पाठीचा कणा सरळ करायचा, मान मध्यभागी. तर आज आपण बघणार आहोत विभागीय श्वसनामधलं शेवटचं श्वसन, ते म्हणजे स्कंद श्वसन, मकार. तर आधी मी हे करून दाखवते कसं करायचं, मग आपण एकत्रित करून करणारच आहोत. त्याच्या आधी आपण दीर्घ श्वसनाची सुद्धा प्रॅक्टिस करणार आणि मग विभागीय श्वसनाकडे जाणार. तर आधी मी तुम्हाला मकार कसा करतात हे दाखवते. तर इथे सुद्धा आपल्याला दोन्ही हात जे आहेत, थोडीशी पुढे येते लक्षात, दोन्ही हात जे आहेत हे ज्ञान मुद्रेमध्ये ठेवायचे. जेव्हा आपण स्कंद श्वसन करतो म्हणजे शोल्डर ब्रिदिंग जेव्हा करतो तेव्हा आपल्याला श्वास घेताना आपले खांदे जे आहेत हे आपल्याला थोडेसे असे कानाच्या दिशेने किंवा डोक्याच्या दिशेने असे वर घ्यायचे, आणि मग श्वास सोडताना आपल्याला मकार करायचा आहे आणि तो मकार करत करत आपले खांदे जे आहेत हे असे सावकाश पूर्ववत येतील. बरं, हे खांदे आपल्याला जेव्हा आपण असे वर घेतो तेव्हा नकळत आपल्या चेहऱ्यावरती ताण येतो, डोळ्यांच्या स्नायूवर ताण येतो. तर तसं न करता आपल्याला चेहरा शांत ठेवायचा आहे. फक्त खांदे जे आहेत हे थोडेसे असे कानाच्या दिशेने घ्यायचे. बघा, एक आवर्तन करून दाखवते. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे आपले कानाच्या दिशेला जातील आणि श्वास सोडताना मकार करायचा आहे. म्हणजे खांदे आपले पूर्ववत होते. आणि आता इकडे आपण ज्ञानमुद्रा केली बरोबर. आपल्याला हात असे ताठ न ठेवता रिलॅक्स ठेव. हाताची कोपरे जी आहेत ही शरीराच्या जवळ येते. म्हणजे हाताचा जो हा भाग आहे हा आपल्या गुडघ्यावर येईल आणि हाताची कोपरा आपल्या शरीराच्या जवळ येते. ठीक आहे, सुरुवात करूया. आपण 3 दिवस ही कृती करतोय. पहिल्या दिवशी आपण उदर श्वसन अकार केलं, काल आपण उर श्वसन उकार केलं आणि आज स्कंद श्वसन मकार करणार. संपूर्ण विभागीय श्वसन. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत, खांदे जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत, डोळे अलगद मिटलेले, पाठकणा समस्थितीमध्ये, मान मध्यभागी. करूया दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया यथाशक्ती आणि संथ गतीने श्वास सोडूया. अजून एक आवर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि संथ गतीने श्वास सोडूया. स्कंद श्वसनाच्या आधी आपण प्रत्येकी एक एक आवर्तन उदर आणि उर श्वसनाचं करूया आणि त्यानंतर आपण स्कंद श्वसनाकडे जाऊया. डोळे अलगद मिटलेले आहेतच.
सुरुवातीला करूया उदर श्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल. श्वास सोडताना अकार. उरश्वसन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना आपल्या छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडताना उकार. जाणीव उदर पूर भागाकडे. करूया स्कंद श्वसन. 3 आवर्तन स्कंद श्वसनाची. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला जातील. चेहरा शांत असेल. आणि श्वास सोडताना मकार. खांदे पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. खांदे कानाच्या दिशेला. श्वास सोडत मकार. शेवटचं वर्तन. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडताना मकार. आणि करूया संपूर्ण विभागीय श्वसनाचं एकत्रित उच्चारण. डोळे अलगद म्हटलेले आहेतच. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर. श्वास सोडत अकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. श्वास सोडत उकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना खांदे कानाच्या दिशेला. श्वास सोडताना मकार. आता पुढचं आवर्तन आपल्याला अकार उकार मकार एकत्रित करायचं आहे. एका श्वासामध्ये 3 उच्चार आहे. तो श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडत उ म एकत्रित. उदर उर आणि स्कंध पूर्व स्थितीला. अजून एक आवर्तन करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. पोट पुढे. छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला. आणि श्वास सोडताना उ म एकत्रित. रिलॅक्स.
सावकाश आपण जी स्थिती धारण केली ती सोडून द्यायची आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. आपण क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेने. क्विक रिलॅक्सेशन 1 ते 2 मिनिटांमध्ये. संपूर्ण बॉडी अवेअरनेस, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. आणि आज आपण जे काही नवीन शिकलोय त्याचा मनातल्या मनात मागोवा घेऊया. बैठक स्थितीमध्ये केलेलं जानुशिरासन, पश्चिमोत्तानासन, शयन स्थितीमध्ये केलेलं उत्तान वक्रासन, पोटावर पडून केलेलं सरळ हस्त भुजंगासन, तिर्यक भुजंगासन, आणि त्यानंतर आपण पर्वतासन केलं आणि त्या स्थितीतूनच आपण हळूहळू दंड स्थितीमध्ये आलो, स्टँडिंग पोझिशन मध्ये. आणि स्टँडिंग मध्ये केलेलं परिवर्तित चक्रासन, या सगळ्याचा मागोवा आणि प्राणायामाचा पूर्वाभ्यास, संपूर्ण विभागीय श्वसन. या विभागीय श्वसनाचा सुद्धा क्रम आपल्या स्मरणशक्तीला हलकासा ताण आणि त्याचबरोबर संपूर्ण शरीराचं शिथिलीकरण. नाकाने एक श्वास भरून घ्या, तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स. पाठीचा कणा एकदम सैलसर जमिनीच्या दिशेने. आणि आता देहधारणेने प्रत्येक अवयव शिथिल करत जाऊया. सुरुवात दोन्ही पायांपासून. आपल्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, कमरेचा भाग, सीटचा भाग मनाने शिथिल करत जायचं आहे. आपल्या दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा. रिलॅक्स. पाठकड्यांमधले 33 मणके. रिलॅक्स. उदरभाग, उदरपोकळी, उरभाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरकड्या, तिथली फुफ्फुस, छोटस हृदय जे आता विश्रांती घेत आहे. जेव्हा आपण शयन स्थितीमध्ये विश्रांती घेतो तेव्हा आपल्या हृदयाला सुद्धा विश्रांती मिळते, कारण की आपण पूर्णपणे जमिनीवर आपली पाठ टेकवलेली असते. हृदयाचं जे काम आहे ते अगदी हलकं होतं, म्हणून त्यालाही विश्रांती मिळते. ज्यांना अँजिओप्लास्टी किंवा अँजिओग्राफी झाली असेल, ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल, त्यांना हे शवासन जे आहे ते अतिशय उपयुक्त ठरतं. आपल्या शरीराचा हा मधला भाग आपण रिलॅक्स केलेला आहे. जाणीव आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू रिलॅक्स. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, दोन्ही आपल्या नाकाच्या नाकपुड्या, नाकाचा शेंडा, संपूर्ण नाकाचा भाग रिलॅक्स करायचा आहे. आपले अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस, टाळूचा भाग रिलॅक्स, शिथिल. देहधारणेने आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे आपण शिथिल केलेले आहेत, रिलॅक्स केलेले आहेत. जाणीवपूर्वक रिलॅक्स. जाणीव आता आपल्या श्वासाकडे. प्राणधारण. चले वातम चलम चित्तम, निश्चले निश्चले भवित. या श्लोकामध्ये असं म्हटलं आहे की ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने आपल्या चित्तामध्ये म्हणजेच मनामध्ये विचारांची गती धावत असते. एकामागून एक विचार येत असतात. ते भूत, भविष्य, वर्तमान असे कुठल्याही प्रकारचे असतात. तर या विचारांच्या गतीला कमी करण्यासाठी आपण श्वासाकडे लक्ष देतो. आपला श्वास जेव्हा संथ, मंद, लयबद्ध असतो तेव्हा विचारांची गती कमी असते, मन शांत असतं. आणि याचा अनुभव आपण या क्षणी घेतोय का, याचं आपलं आपण निरीक्षण करूया. मी श्वास घेताना माझे सगळे स्नायू प्रसरण पावत आहेत आणि मी श्वास सोडताना माझे सगळे स्नायू अकुंठित होत आहेत. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे, थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होतोय.
मी श्वास सोडताना माझं पोट हळूहळू जमिनीच्या दिशेने जात आहे आणि उबदार हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त होत आहे. मला शारीरिक, मानसिक, भावनिक स्तरावरती शांती मिळत आहे, समाधान मिळत आहे. आणि या क्षणी मी याचा अनुभव घेत आहे. समत्वम योगोच्यते या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे माझी मानसिक स्थिती अतिशय उत्तम आहे, खंबीर आहे, स्थिर आहे, संयमित आहे. योग म्हणजे फक्त शारीरिक कसरत नसून आपल्या मनाचा संयम हा सुद्धा एक प्रकारचा योगच आहे, जो आपल्याला या श्लोकामध्ये दिसतो. समत्वम योग उच्यते. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, निरोगी आहे, सुदृढ आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे. आणि हे सगळं मला कायम प्राप्त होण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा आपल्याला या क्षणी मिळत आहे. आत्मविश्वास आपला वाढलेला आहे. इच्छाशक्ती प्रबळ झाली आहे. आपण आपल्या जीवनामधले जे काही ध्येय आहे त्या ध्येयाकडे आपली वाटचाल योग्य रीतीने चालू. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण आपल्या दिवसाची सुरुवात करणार. आणि त्यासाठी या आनंद आसनातून बाहेर येण्यासाठी आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान अगदी सावकाश उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या आणि डाव्या कुशीला वळवा. अगदी सावकाश डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल, दोन्ही पाय फोल्ड करा आणि या स्थितीचा अनुभव घ्या. आपण पुन्हा एकदा आपल्या दिवसासाठी आपलं काम करण्यासाठी सज्ज होत आहोत. आणि अगदी सावकाश उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश दोन्ही हात जोडून घेऊया. शांतीपाठ. शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. नतमस्तक, समर्पण, शरणागत. आपण आपली साधना ओमला समर्पित करत आहोत. राग, द्वेष, अहंकार त्याच्या चरणी सोडून देत आहोत आणि आपल्या दिवसाची सुरुवात करीत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमोचन, नेत्रस्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपली साधना इथे संपन्न होत आहे. खूप खूप धन्यवाद. शनिवार रविवार आपल्याला सुट्टी असते. आपण सोमवारी भेटणार आहोत आणि सोमवारपासून आपण प्राणायामाला सुरुवात करू. आपला बेसिक प्राणायाम सोमवारपासून सुरू होईल. जर कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता किंवा काही अडचण असेल तर बोलू शकता. ठीक आहे, भेटूया मग सोमवारी सकाळी 6:30 वाजता. कोणाला काही विचारायचं नाही. ठीक आहे, मीटिंग एंड करू. हरिओम. हॅपी वीकेंड. शुभ दिवस. मीटिंग एंड करते.